नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर यावेळेस जास्ती काही उन्हाळ्याचे पदार्थ केले नाहीत, पण जेवढे काही केले तेवढे नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। त्यामध्येच चकल्याची रेसिपी तर आता दाखवतच आहेत। कुरड्या याआधी तुमच्यासोबत शेअर केल्यात, तसेच जे डाळीचे सांडगे केलते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर चला तर आज आपण पाहूयात या चकल्या मी कशा केल्या आहेत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर या चकल्या आवडल्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा। चकल्या करण्यासाठी आपल्याला लागणारा साबुदाणा हा घेतला होता मी अर्धा किलो आणि वरती थोडासा। तर तो साबुदाणा मी रात्रभर भिजत घालून घेणार आहे। त्यासाठी साबुदाणा आधी स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यामध्ये पुन्हा पाणी घालून झाकण ठेवून दिलं, जेणेकरून तो रात्रभर चांगला भिजेल। आता हे मोठे बटाटे होते त्याच्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतले, 2 भाग केले। अर्धा किलो साठी मी साधारणतः 4 ते 5 किलो बटाटे घेतले होते। आता बटाटे छान असे शिजल्यानंतर आपल्याला ते सोलून घ्यायचे आहेत। बटाटे सोलल्यानंतर खिसणीच्या साहाय्याने ते खिसून घ्यायचे। जर का आपण बटाटे तसेच घातले, म्हणजेच भुगा करून जर घातले तर नक्कीच त्याच्यात एक अर्धी गाठ राहते आणि मग ज्यावेळेस आपण चकली करतो त्यावेळेस ती साच्यातून व्यवस्थित बाहेर येत नाही किंवा चकली करायला त्रास होतो। त्याच्यामुळे आपल्याला सगळे बटाटे हे खिसूनच घ्यायचे आहेत। तर आता हे बटाटे खिसून झाले की आपण पुढची स्टेप पाहूयात। त्यासाठीचा जो रात्रभर भिजवलेला साबुदाणा होता तो मी मोकळा करून घेतला, तो देखील छान असा व्यवस्थित भिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरची आणि मीठ हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलंय। तसेच 1 तांब्याचं पाणी आपण यामध्ये वापरणार आहे। तर मोठं मी पातेलं घेतलं होतं, त्यामध्ये 1 पाणी तांब्या मी घालून घेतलं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आपण मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची, किंवा तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते घातलं तरी चालेल। परंतु लाल तिखटाने ठसका, ज्यावेळेस आपण ती चकली तळतो त्यावेळेस ठसका जास्त उधळतो, त्यामुळे मी इथे मिरचीची पेस्ट घालून घेतली। आता याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा हे सगळं पाणी शोषून घेतो, म्हणजेच आपला साबुदाणा छान असा फुलला जातो। अशी पद्धत वापरल्यामुळे आपली चकली नक्कीच खुसखुशीत आणि छान अशी होते। आता तुम्ही इथे पाहू शकता, जे आपण पाणी घातलं होतं तेवढं तरी त्या साबुदाण्याने शोषून घेतलं। आता आपण गॅस बंद करून पातेलं खाली घेऊयात। आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही किंवा करपणार नाही। यामुळे आपल्याला तो साबुदाणा सतत हलवत राहायचा आहे। आता मी पातेलं गॅसवरून खाली उतरून घेतलं की त्यामध्ये घालणार आहेत जे बटाटे आपण किसून घेतले होते ते। मिश्रण गरम असल्यामुळे आपल्याला हे सुरुवातीला झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ कमी पडल्यामुळे मी त्यामध्ये अजून मीठ घातलं आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं ते मळून घेतलं। तर आता आपलं हे मिश्रण चकली करण्यासाठी तयार झालं आहे। तर त्याच्या आता चकल्या करून घेऊयात। प्रत्येकाची चकली करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात, तर मी जी माझी पद्धत होती ती वापरूनच तुमच्यासोबत या चकल्या कशा करायच्या ते शेअर केलेलं आहे।
तर सकाळी लवकर चकल्या जर आपण घातल्या तर त्या पूर्ण दिवस उन्हामध्ये छान अशा वाळल्या जातात। तर या इथे आता त्या दिवशी मी केलं त्या दिवशी तरी छान असं ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे नक्कीच माझ्या चकल्या दुपारपर्यंत छान अशा वाळल्या गेल्या आणि दुपारनंतर त्या मला पलटी सुद्धा करायला येत होत्या। तर आता आपल्या ह्या चकल्या तुम्ही पाहू शकता व्यवस्थित दुपारनंतर न पलटी करता येत होत्या, म्हणजे त्या एका साईडने छान अशा वाळलेल्या आहेत। तर अशाच आपण या चकल्या आता 2-3 दिवस तरी उन्हामध्ये वाळून घेऊयात। पण दुसऱ्या दिवशी काय झालं, भरपूर असा पाऊस झाला, त्याच्यामुळे त्या चकल्या मी घरातच वाळून दिल्या आणि त्यानंतर पुन्हा त्या उन्हात वाळून आपल्या चकल्या छान अशा तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तर आता आपण त्या तळून घेऊयात। चकली तळताना ती आपल्याला पटपट तळून घ्यायची असते, कारण की ती लगेच करपली जाते। यामुळे मी या इथे सतत झारा हलवत त्या चकल्या तळून घेत आहे। तर तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आपल्या चकल्या फुगल्या गेलेल्या आहेत। तर ही माझी चकलीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा आपण अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन नंतर लवकरच भेटू। तोपर्यंत बाय बाय।